नमस्कार मंडळी. तर आज मी बनवली होती लसुनी मेथी. एकदम आपल्या घरगुती स्टाईल पाहू शकता, खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. कढईमध्ये शेंगदाणे घ्यायचे आहेत. शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये थोड्याशा डाळ्या आणि तीळ पांढरे ते पण आपण त्याच्यात टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि त्याच कढईमध्ये आपण तेल ॲड करायचं आहे. तेल ॲड करून झाल्याच्या नंतर बारीक चॉप केलेला आपण लसूण ॲड करणार आहे. लसूण आपण व्यवस्थित तेलावरती फ्राय करून घ्यायचं आहे. लसूण फ्राय झाल्याच्या नंतर आपण बारीक कट केलेली मेथी स्वच्छ धुवून ती आपण त्याच्यात ॲड करणार आहे. आणि मेथीला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मेथीमध्ये थोडंसं मीठ टाकायचं. आपल्याला मीठ टाकून आपण मेथी व्यवस्थित परत मिक्स करून घेणार आहे. आणि आपण इथे शेंगदाणे, डाळ्या आणि तीळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत. थोडंसं पाणी ओतून ते मिक्सरला आपण फिरवून घेणार आहे. त्याच कढईमध्ये आपण तेल ॲड करणार आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये आपल्याला जिरं ॲड करायचं आहे. जिरं चांगलं तडतडले की त्याच्यामध्ये आपण लसूण ॲड करणार आहे आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा टाकल्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे कांद्याला. कांद्याचा कलर चेंज नाही होत तोपर्यंत. कांद्याचा कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये आपण टॅमॅटो ॲड करणार आहे. आणि कांदा टॅमॅटो व्यवस्थित मिक्स झाले की त्याच्यामध्ये आपण लाल तिखट मसाला, हळद, गरम मसाला आणि आपल्या घरात जे पण मसाले असतील ते सर्व थोडे थोडे मसाले ॲड करून व्यवस्थित आपल्याला मसाला भाजून घ्यायचा तेलावरती. आणि मसाले भाजून झाले की त्याच्यामध्ये थोडंसं मी गरम पाणी टाकलं आहे. आणि गरम पाणी टाकून परत आपण मसाला एकदम व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे, डाळ्या आणि तीळ त्याची पेस्ट केलेली ती ॲड करून व्यवस्थित मसाल्यात भाजून घ्यायची आहे. आणि मेथी आपण बघा इथे भाजी करून घेतलेली ती त्याच्यात मिक्स करून घेणार आहे. आणि व्यवस्थित आपल्याला ती मिक्स करून घ्यायची आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाकून 1-2 उकळी काढायची आपल्याला भाजीला. गरम पाणी टाकून आपण व्यवस्थित मिक्स करायचे आहे. आणि थोडंसं आपण मीठ टाकणार. पहिलं मेथीमध्ये आपण मीठ टाकलेलं त्यामुळे थोडंसंच मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे भाजी आपल्याला. आणि इथे आपली भाजी बघू शकता मस्त अशी रेडी झाली. आता तडक्याची तयारी करूया. पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण परत लसूण टाकणार आहे. लसूण गरम झाला की त्याच्यामध्ये आपण लाल मिरची ॲड करणार आहे. आणि व्यवस्थित लसूण तडतडला की त्याच्यामध्ये आपण लाल मसाला देखील ॲड करणार आहे. आणि ही फोडणी आपण भाजीवर देणार आहे. बघू शकता खूप अप्रतिम लागते भाजी, एक नंबर. कधी आवडत नसेल कोणाला मेथी तर अशी भाजी ट्राय करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करा. आणि आता ही भाजी सर्व करते ताटामध्ये. पाहू शकता भाजीचा कलर, टेक्स्चर खायला देखील खूप उत्तम लागते. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या पेजला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. कशा वाटतात रेसिपी? माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.